नमस्कार, मी मालती किचनमध्ये तुमचं परत एकदा स्वागत. आज आपण बनवणार आहोत आळूचे कंद. त्याला अरबी पण म्हणतात. बाजारातून आणल्यानंतर ते असे असतात. आता आपण याला स्वच्छ धुवून घेणार आहोत. याची पूर्ण याला फार माती असते, ती माती काढून आणि असं सालून घेणार आहोत. स्वच्छ धुवून घेतल्यानंतर त्याचे असे काप करायचे. आळूच्या पानाला कशी खाज येते तशी याला सुद्धा थोडी खाज असते, म्हणून आपण याला आता आमसूल लावून घेणार आहोत. कंदांना आपण आमसूल लावून घेतलं आणि आता ते थोड्या वेळासाठी बाजूला ठेवलेले आहे. त्यासाठी मसाल्याला लागणारं साहित्य मी तुम्हाला दाखवते. कांदा, टोमॅटो, लसूण, 2 हिरव्या मिरच्या, आलं आणि सुकं खोबरं. आता हे आपण सगळं तेलामध्ये भाजून वाटून घेणार आहोत. मधून आता त्याला बारीक करणार आहोत. आळूचे कंद थोडे चिकट असतात. आता चिकटपणा घालवण्यासाठी आपण ते थोडेसे तळून घेणार आहोत. भाजीला लागणारं साहित्य: तेल, कांदा लसूण मसाला, तिखट, हळद, काळा मसाला, चवीनुसार मीठ. आपण अरबीच्या कंदाला थोडं आमसूल लावलं ना, तर चवीनुसार आपण थोडा गूळ टाकणार आहोत. पाटी गरम करायला घेतली, त्यामध्ये तेल टाकलं आणि आता आपण आळूचे कंद आहे ना, चिकटपणा कमी होण्यासाठी तळून घेणार आहोत. आपण तळून घेतलेलं तेल थोडंसं कमी करून घेऊन आणि त्याच तेलामध्ये आपण तयार केलेला मसाला फ्राय करून घेणार आहोत. कांदा लसूण मसाला, काळा मसाला, हळद, लाल तिखट, हे सगळं आपण तेलामध्ये फ्राय करून घेणार. आळूचे कंद, पाणी, चवीनुसार मीठ, चवीसाठी थोडा गूळ. शिजण्यासाठी आपण आता याची वाफ भरून घेतो. अंदाजे भाजी शिजण्यासाठी आपण 5 मिनिटं वाफ भरून घेतली. शेवटपर्यंत बघण्यासाठी धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला फॉलो करा, बेल आयकॉनवर क्लिक करा.